मुंबईतल्या धारावीचा पुनर्विकास सध्या चर्चेत आहे आणि या कामाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यात आलेलं आहे आणि त्यावरनं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। धारावीची जागा अदानी समूहाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचाही आरोप होतोय। मात्र त्यावर आता मंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे। पाहूया। धारावीची 1 इंचही जागा अदानीला नाही। आशिष शेलार यांची महत्त्वाची ग्वाही। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून वाद। आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे। आता या धारावीचा पुनर्विकास केला जातोय, त्याचं कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले। त्यावरून धारावीची मोक्याची जागा अदानी कंपनीच्या घशात घालण्याचा सरकारचा कट असल्याचा आरोप विरोधक करतायत। हा प्रकल्प अदानी समूहाने पूर्ण केल्यास धारावीतील जागेचे सर्व अधिकार अदानी समूहाला जातील अशी भीती विरोधक बोलून दाखवतायत। जेव्हा ही सगळी मुंबई आहे ती अदानीला तुकड्या तुकड्याने विकण्याचं काम केलंय आणि सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमची धारावी आहे। धारावीचा जो तुम्ही एरिया बघितला त्यातला 1400 कोटी स्क्वेअर फीट हा सेलेबल एरिया जो धारावीच्या 6 पट आहे एवढी जमीन अदानीला देण्याचं काम केलंय आणि आमच्या लोकांना तुम्ही धारावीमधून बाहेर काढून डम्पिंग ग्राउंडच्या जमीनमध्ये आणि मिठागरच्या जमीनमध्ये का पाठवतायत? मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1 इंचही जागा अदानी समूहाला दिली जाणार नाही। तसेच मुंबईत कोणत्याही जागेचा सातबारा अदानींच्या नावाने नाही अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठणकावलंय। लँड प्रोपोर्शनल ऑफिस आहे आणि लँड प्रोपोर्शनेट निघणारा टीडीआर याला सुद्धा इंडेक्सेशन केलेलं आहे। टीडीआर ला सुद्धा इंडेक्सेशन करून ह्या पद्धतीने धारावी पुनर्विकास होतोय आणि 1 इंचही जागा ही अदानीला त्या ठिकाणी नावावर देण्याचा प्रश्नच येत नाही। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून सातत्याने होणाऱ्या आरोपांवर आशिष शेलार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र अपात्र झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन कुठं केलं जाणार याबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाहीये। त्यामुळे विरोधक त्यावर समाधान मानतील का याबाबत प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज्यातलं राजकारण आणखी तापणार एवढं मात्र नक्की। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।